जगन्नाथपुरीत भव्य रथयात्रा संपली होती. संपूर्ण पुरी नगरी अजूनही जय जगन्नाथ या घोषाने दुमदुमत होती. त्या दिव्य वातावरणातही एक हृदय मात्र अस्वस्थ होतं. ते हृदय होतं श्री चैतन्य महाप्रभू यांचं. त्या रात्री महाप्रभू शांत बसले होते. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. ओठांवर फक्त एकच शब्द होता, वृंदावन. वृंदावनाचं नाव जरी कानावर पडलं तरी त्यांचं संपूर्ण शरीर कृष्णप्रेमाने थरथर कापायचं. त्यांनी हळूच रामानंद राय आणि स्वरूप दामोदरांना जवळ बोलावलं. मला वृंदावनला जायचं आहे, महाप्रभू मंद स्वरात म्हणाले. पण कुणालाही कळता कामा नये. पहाटेच्या आधी आपण निघू. रामानंद राय घाबरले. प्रभू, जंगलाचा रस्ता खूप भयानक आहे. तिथे हिंस्र पशु आहेत. आपण एकटे कसे जाणार? महाप्रभू फक्त स्मित करत राहिले. शेवटी बलभद्र भट्टाचार्यांना त्यांच्या सेवेसाठी तयार करण्यात आलं. रात्र संपत आली होती. जग झोपलं होतं आणि त्या शांत अंधारात श्री चैतन्य महाप्रभू पुरी सोडून वृंदावनाकडे निघाले. श्री चैतन्य महाप्रभूंची दिव्य वनयात्रा. रात्र सरत आली होती. आकाशात चंद्र मंद प्रकाश टाकत होता. संपूर्ण जग गाढ झोपेत होतं. पण एका दिव्य हृदयात मात्र प्रचंड अस्वस्थता उसळत होती. ते हृदय होतं श्री चैतन्य महाप्रभू यांचं. त्यांच्या ओठांवर सतत एकच शब्द होता, वृंदावन, वृंदावन. जणू त्या एका नावानेच त्यांच्या अंतरात्म्यात कृष्णप्रेमाच्या लाटा उसळत होत्या. महाप्रभूंनी शांतपणे जगन्नाथपुरी सोडलं. त्यांच्यासोबत फक्त बलभद्र भट्टाचार्य होते. कोणालाही काही कळू नये म्हणून त्यांनी मुख्य रस्ता टाळला आणि घनदाट जंगलाच्या दिशेने पावलं वळवली. ते जंगल होतं झारखंडचं भयानक जंगल. त्या काळी ते जंगल अत्यंत भीषण मानलं जायचं. तिथे सूर्यप्रकाश सुद्धा पूर्णपणे जमिनीवर पोहोचत नसे. उंचच उंच झाडं, वेली, काटेरी झुडपं, अंधारलेले रस्ते आणि प्रत्येक पावलावर मृत्यूची सावली. रात्री त्या जंगलात वाघांच्या गर्जना घुमत असत. हत्तींच्या डरकाळ्यांनी जमीन हादरत असे. विषारी साप झाडांवरून लटकत असत. हिंस्र रानडुक्कर, गेंडे, अस्वल, प्रत्येक प्राणी जणू मृत्यूचं रूप धारण करून फिरत होता. बलभद्र भट्टाचार्यांच्या मनात भीती भरली होती. ते सतत इकडे तिकडे पाहत चालत होते. पण महाप्रभू, ते पूर्णपणे वेगळ्याच अवस्थेत होते. त्यांचे डोळे अर्धवट मिटलेले, शरीर रोमांचित, डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहत होते. ते चालत होते, पण जणू त्यांचे पाय पृथ्वीवर नव्हतेच. त्यांच्या ओठांवर सतत हरिनाम सुरू होतं, हरे कृष्ण, हरे कृष्ण. त्या नामाचा प्रभाव इतका विलक्षण होता की जणू जंगलाचं वातावरणच बदलू लागलं. जिथे मृत्यूची भीती होती तिथे अचानक शांती पसरू लागली. जंगलातील पक्ष्यांचे आवाज मंद झाले. वाऱ्याची झुळूकही जणू थांबली. आणि मग काही अंतरावर अचानक मोठी हालचाल झाली. झुडपांमधून अनेक भयानक वाघ बाहेर आले. त्यांच्या डोळ्यांत भूक होती. शरीर प्रचंड होतं. त्यांच्या गर्जनेनी जंगल हादरलं. बलभद्र भट्टाचार्य भयाने मागे सरकले. त्यांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते. प्रभू, वाघ! पण महाप्रभूंच्या चेहऱ्यावर किंचितही भीती नव्हती. ते फक्त कृष्णनामात मग्न होते. जसं ते पुढे चालू लागले तसं काहीतरी चमत्कारिक घडलं. ते सर्व वाघ शांत झाले. एकामागून एक त्यांनी रस्त्याच्या बाजूला जागा सोडली. जणू त्यांना समजलं होतं, आज या मार्गाने चालणारा कुणी सामान्य मनुष्य नाही. बलभद्र भट्टाचार्य ही दृश्य पाहून थक्क झाले. ते विचार करू लागले, हे कसं शक्य आहे? जे प्राणी माणसाला क्षणात फाडून टाकतात ते आज इतके शांत कसे? महाप्रभू मात्र प्रेमाने पुढे चालत राहिले. अचानक रस्त्यात एक प्रचंड वाघ झोपला होता. महाप्रभू कृष्णप्रेमात इतके तल्लीन होते की त्यांना काहीच भान नव्हतं. त्यांचा पाय थेट त्या वाघाच्या अंगावर पडला. बलभद्रांच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांना वाटलं, आता सर्व संपलं. तो वाघ एकदम उठून बसला. त्याचे डोळे लाल झाले. त्याच्या तोंडातून जोरदार गर्जना बाहेर पडली. पण त्या क्षणी महाप्रभूंनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं आणि अत्यंत मधुर स्वरात म्हणाले, कृष्ण म्हणा. बस, फक्त 2 शब्द. पण त्या 2 शब्दात अशी दिव्य शक्ती होती की
त्या वाघाचं संपूर्ण अस्तित्व बदलून गेलं. त्याच्या डोळ्यातील क्रूरता नाहीशी झाली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो वाघ डोलू लागला, नाचू लागला. त्याच्या तोंडातून बाहेर पडलं, हरे कृष्ण हरे कृष्ण. बळभद्र भट्टाचार्य अवाक झाले. जंगलातील इतर वाघ सुद्धा त्या नामात सामील झाले. जंगलात पहिल्यांदाच अशी घटना घडत होती जिथे हिंस पशु हरिनामात नाचत होते. महाप्रभू पुढे जात राहिले. त्यांच्या प्रेमाने प्रत्येक जीवाला स्पर्श केला. थोड्याच वेळात ते एका नदी किनारी पोहोचले. तिथे मोठमोठे मदमस्त हत्ती पाणी पित होते. त्यांच्या डोळ्यात उन्माद होता. सामान्य माणूस त्यांच्या जवळ जरी गेला असता तरी ते त्याला चिरडून टाकले असते. पण महाप्रभू शांतपणे नदीत उतरले. त्यांनी हातात पाणी घेतलं आणि त्या हत्तींवर उडवलं. त्या क्षणी जणू वीज चमकली. ते सर्व हत्ती स्तब्ध झाले. मग त्यांनी सोंडा वर उचलल्या आणि मोठमोठ्याने आवाज करू लागले, हरे राम हरे कृष्ण. तर काही हत्ती नाचू लागले, काही प्रेमाने डोलू लागले. त्यांच्या डोळ्यात मात्र बळभद्र भट्टाचार्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी आयुष्यात अनेक साधू पाहिले होते, पण असा दिव्य प्रभाव त्यांनी कधीच पाहिला नव्हता. आणि मग त्या जंगलात अशी लीला घडली जी कदाचित सृष्टीच्या इतिहासात कधीच घडली नव्हती. एक हरिण भीतीने थरथरत उभं होतं. समोर एक भयंकर वाघ होता. सामान्यतः पुढच्या क्षणी त्या हरणाचा मृत्यू निश्चित होता. पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. तो वाघ हळूहळू त्या हरणाजवळ गेला. बळभद्र घाबरले, पण पुढच्या क्षणी त्या वाघाने प्रेमाने आपलं मुख त्या हरणाला स्पर्श केलं. हरिणही शांत उभं राहिलं. दोघेही एकमेकांच्या भोवती फिरू लागले. जणू ते शत्रू नव्हतेच, तर जन्मोजन्मींचे मित्र होते. महाप्रभू हे दृश्य पाहून हसू लागले. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले. ते मोठ्याने म्हणाले, हरी बोला. ते एका घोषाने संपूर्ण जग जागं झालं. झाडं डोलू लागली, वेली हलू लागल्या आणि बळभद्र भट्टाचार्यांच्या मनात एकच विचार घुमत होता, हे साधू नाहीत, हे साक्षात प्रेमाचे अवतार आहेत. प्रभू पुढे पोहोचले नवदीप नगरीमध्ये, जिथे प्रत्येक गल्लीमध्ये शास्त्रार्थ होत असत. प्रत्येक घरात वेदांचा उच्चार ऐकू येत असे. त्या काळी संपूर्ण भारतात एक नाव अत्यंत आदराने घेतलं जायचं, सार्वभौम भट्टाचार्य. ते केवळ पंडित नव्हते, ते वेदांतांचे महासागर मानले जात होते. त्यांच्या ज्ञानासमोर मोठमोठे विद्वान नतमस्तक होत. राजे सुद्धा त्यांचा सल्ला घेत असत. पण त्या महान विद्वानाच्या अंतःकरणात एक गोष्ट हळूहळू वाढत होती, ज्ञानाचा अभिमान. त्यांना वाटू लागलं होतं की या जगात वेदांताचं खरं ज्ञान फक्त त्यांच्याकडेच आहे. आणि मग एक दिवस त्यांच्या कानावर एक नाव सतत पडू लागलं, श्री चैतन्य. एक तरुण संन्यासी जो रस्त्यावर नाचतो, कीर्तन करतो, लोकांना रडवतो. सार्वभौम भट्टाचार्य हे ऐकून मनातच हसू लागले. हा कसला संन्यासी? ते म्हणाले, संन्यास म्हणजे वैराग्य, मौन, वेदांत, अभ्यास. रस्त्यावर नाचणं, गाणं हे साधूपणाचं लक्षण नाही. त्याच्या सभोवताली बसलेले पंडित मान हलवत होते. त्या दिवशी मोठी सभा भरली होती. अनेक विद्वान उपस्थित होते. सभेमध्ये गंभीर चर्चा सुरू होती. सार्वभौम भट्टाचार्य उंच आसनावर बसले होते. त्यांच्या आवाजात अधिकार होता. ते म्हणाले, हा चैतन्य एका चांगल्या घराण्यात जन्मलेला आहे, विद्वानही आहे, पण एवढ्या लहान वयात संन्यास घेणं म्हणजे अपरिपक्वता आहे. संन्यासाचं कर्तव्य म्हणजे वेदांतांचं चिंतन. रस्त्यावर नाचून कोणी परमात्मा मिळवत नाही. संपूर्ण सभा शांत झाली आणि तेव्हाच सभेच्या प्रवेशद्वारातून एक दिव्य शक्ती आत आली. सुवर्णासारखा वर्ण, मोठे कमळासारखे डोळे, चेहऱ्यावर मधुर हास्य. ते होते चैतन्य महाप्रभू. त्यांच्या आगमनाने जणू सभेचं वातावरणच बदललं. क्षणभर सर्वजण त्यांच्याकडे पाहतच राहिले. महाप्रभू शांतपणे पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही राग नव्हता, फक्त प्रेम होतं. ते सार्वभौमांसमोर येऊन नम्रपणे म्हणाले आणि अत्यंत मधुर स्वरात म्हणाले, सार्वभौम, मी एक अज्ञानी संन्यासी आहे. मला काहीच समजत नाही. तुम्ही महान विद्वान आहात, कृपया मला सांगा, संन्यासाचे खरे नियम काय आहेत? सार्वभौम दचकले. त्यांच्या मनात विचार चमकून आला, मी जे बोलत होतो यांना कसं कळलं?
क्षणभर त्यांना लाज वाटली, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. ते म्हणाले, जर तुला खरंच वेदांत समजून घ्यायचा असेल तर माझ्याकडे ये. महाप्रभू असले, नक्की येईल. वेदांतांची महासभा. दुसऱ्या दिवशी सकाळी महाप्रभू सार्वभौमांच्या घरी आले. सार्वभौमांनी त्यांच्याकडे विशेष आसन तयार केलं होतं. अनेक पंडित तिथे जमले होते. आज वेदांताची चर्चा होणार होती. सार्वभौमांनी गंभीर आवाजात वेदांत सांगायला सुरुवात केली. त्यांचा आवाज अधिकारपूर्ण होता. ते तासनतास बोलत राहिले. महाप्रभू शांत बसून ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत शांतता होती. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, असे 7 दिवस चाललं. महाप्रभू फक्त ऐकत राहिले. सार्वभौमांच्या मनात विचार आला, यांना काही समजत नाही वाटतं बहुतेक. शेवटी त्यांनी विचारलं, चैतन्य, तू 7 दिवस बसून ऐकत आहेस, तुला काही समजलं का? महाप्रभू मंद हसले. तुम्ही जे मूळ श्लोक सांगता ते स्पष्ट समजतात, पण तुम्ही जे भाष्य करता ते समजत नाही. संपूर्ण सभा स्तब्ध झाली. सार्वभौमांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काय म्हणालास? महाप्रभू प्रेमाने म्हणाले, वेदांतांचा अर्थ इतका गुंतागुंतीचा नाही. भगवंत प्रेमाने मिळतो, ज्ञानाने नाही, अहंकाराने नाही, भक्तीने मिळतो. हे ऐकता सार्वभौमांच्या मनात हलचल सुरू झाली. त्यांनी आयुष्यभर शास्त्र वाचली होती, पण आज पहिल्यांदाच कोणीतरी वेदांत इतक्या सहजपणे, शांतपणे सांगत होता. महाप्रभू पुढे बोलू लागले. त्यांच्या मुखातून जणू ज्ञानाची गंगा वाहत होती. ते प्रत्येक श्लोकाचा अर्थ असा सांगत होते की सार्वभौम थक्क झाले. त्यांच्या मनात विचार आला, हे सामान्य मनुष्य असू शकत नाही. इतकं गूढ ज्ञान, इतकं दिव्य प्रेम, हे कोण आहेत? आणि ही इतकी दिव्यता. त्या क्षणी अचानक संपूर्ण खोली प्रकाशाने भरून गेली. पंडित घाबरले. सगळीकडे तेज पसरलं. महाप्रभूंनी आपलं अद्भुत षडभुज रूप प्रगट केलं. 6 हात, एकच दिव्य शरीर, 2 हातात धनुष्य आणि बाण, साक्षात श्रीराम. 2 हातात बासरी, साक्षात श्रीकृष्ण. आणि 2 हातात दंड आणि कमंडलू, स्वतः श्री चैतन्य. 3 युग, 3 अवतार एकाच स्वरूपात उभे होते. संपूर्ण सभा थरथर कापू लागली. कोणालाही डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. सार्वभौम भट्टाचार्य स्तब्ध झाले. त्यांच्या हातातील ग्रंथ खाली पडले. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्यांना आपल्या ज्ञानाचा अभिमान होता. त्यांना आज जाणवलं, खरं ज्ञान पुस्तकात नसतं. खरं ज्ञान म्हणजे भगवंतांची अनुभूती. ते थरथरत महाप्रभूंच्या चरणावर पडले. त्यांचा आवाज शांत झाला. ते रडत म्हणाले, प्रभू, मला क्षमा करा. मी तुम्हाला सामान्य मनुष्य समजलो. माझ्या ज्ञानाच्या अभिमानाने माझे डोळे बंद केले होते. आज पहिल्यांदा मला खरं दर्शन झालं. महाप्रभूंनी त्यांना प्रेमाने उचललं. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या स्पर्शाने सार्वभौमांच्या अंतःकरणातील अहंकार पूर्णपणे वितळून गेला. त्या दिवसानंतर जगप्रसिद्ध विद्वान सार्वभौम भट्टाचार्य बदलून गेले. जे आधी फक्त तर्क बोलत होते ते आता कृष्ण नामात रंगू लागले. जे आधी भक्तीला कमी लेखत होते तेच आता कीर्तनात नाचू लागले. आणि नवदीप मध्ये एकच चर्चा सुरू झाली. ज्यांनी संपूर्ण जगाला ज्ञान शिकवलं त्यांनाच आज प्रेमाने नम्र केलं. नवदीप नगरीमध्ये सकाळी एक दिव्य वातावरण निर्माण झाले होते. जिकडे पाहावे तिकडे हरिनामाचा घोष, भक्तांच्या डोळ्यात प्रेमाश्रू आणि प्रत्येकाच्या हृदयात श्रीकृष्ण भक्तीची गंगा वाहत होती. त्या सर्व भक्तांमध्ये एक महान आणि परमभक्त होते, श्रीवास पंडित. त्यांचे घर म्हणजे जणू वैकुंठांचेच रूप झाले होते. दररोज रात्री त्या घरात हरिनाम संकीर्तन होत असे. स्वतः श्री चैतन्य महाप्रभू आपल्या प्रिय भक्तांसह तिथे नृत्य आणि संकीर्तन करत असत. त्या रात्रीही श्रीवासांच्या घरी मोठा कीर्तनोत्सव सुरू होता. मृदुंगाचा गंभीर नाद, मंजूळ आवाज आणि हरे कृष्ण या महामंत्राच्या घोषाने संपूर्ण वातावरण पवित्र झाले होते. महाप्रभू प्रेम विभोर होऊन नृत्य करत होते. भक्तगणही भक्ती रसात पूर्णपणे बुडाले होते. परंतु त्याच वेळी श्रीवास पंडितांच्या घरात एक मोठे दुःख घडले. श्रीवासांचा लहान मुलगा अचानक गंभीर आजारी पडला.
घरातील स्त्रिया त्याच्या भोवती बसून चिंतेने रडत होत्या. काही वेळातच त्या बालकाने प्राण सोडले. घरभर शोककळा पसरली. वातावरण दाटून आले. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. ही बातमी श्रीवास पंडितांना समजली. क्षणभर त्यांच्या हृदयातही वेदनेचा महासागर उसळला, कारण तो त्यांचा लाडका पुत्र होता. परंतु पुढच्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरले. त्यांनी घरातील सर्व स्त्रियांना शांतपणे सांगितले, कृपा करून रडू नका. आज माझ्या घरी स्वतः परमेश्वर हरिनाम संकीर्तन करत आहेत. जर तुमच्या रडण्याने महाप्रभूंच्या कीर्तनात विघ्न आले तर माझे जीवन व्यर्थ ठरेल. मुलगा केला याचे दुःख आहे, पण प्रभूंचे संकीर्तन थांबता कामा नये. अनेक तास कीर्तन चालले. महाप्रभू दिव्य प्रेमावस्थेत नृत्य करत होते. अचानक त्यांचे मन अस्वस्थ झाले. त्यांनी कीर्तन थांबवले आणि गंभीर स्वरात म्हणाले, आज माझ्या मनाला विचित्र वेदना का होत आहेत? श्रीवास, तुझ्या घरी काही दुःखद घटना घडली आहे का? श्रीवास पंडित नम्रतेने म्हणाले, प्रभू, ज्या घरी आपण स्वतः उपस्थित आहात त्या घरी दुःख कसे येईल? पण इतर भक्तांना हे रहस्य अधिक काळ लपवता आले नाही. त्यांनी महाप्रभूंना सांगितले की श्रीवासांचा पुत्र काही वेळापूर्वीच देह सोडून गेला आहे. हे ऐकताच महाप्रभूंच्या डोळ्यात अश्रू आले. असा भक्त जो आपल्या पुत्राच्या मृत्यूचे दुःखही माझ्या कीर्तनासाठी सहन करतो, त्याच्यावर माझे अनंत प्रेम आहे. महाप्रभू तात्काळ त्या खोलीत गेले जिथे बालकाचा देह ठेवला होता. सर्वत्र शांतता पसरली होती. भक्तगण गंभीर झाले होते. महाप्रभूंनी त्या अमृत बालकाजवळ जाऊन प्रेमाने विचारले, अरे बालका, तू श्रीवासांचे घर सोडून का गेलास? सर्वांच्या आश्चर्याचा पारावार उरला नाही, कारण त्या अमृत बालकाने अचानक डोळे उघडले. त्याच्या शरीरात चेतना आली. अत्यंत शांत स्वरात तो बोलू लागला, प्रभू, या जगात कोण कोणाचा पिता, कोण कोणाची माता. प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आणि कर्म पूर्ण होताच पुढे निघून जातो. श्रीवास पंडित माझे पिता होते, हेही आपल्या इच्छेनेच होते. आता माझा इथे राहण्याचा काळ संपला आहे. आपल्या इच्छेप्रमाणे मला पुढील प्रवासाला जावे लागेल. लहान बालकाच्या मुखातून असे गूढ आणि आध्यात्मिक ज्ञान ऐकून सर्वजण थक्क झाले. घरातील स्त्रियांचे रडणे थांबले. सर्वांच्या हृदयात वैराग्य आणि भक्ती जागृत झाली. महाप्रभूंनी प्रेमाने श्रीवासांना जवळ घेतले आणि म्हणाले, श्रीवास, आजपासून मी आणि नित्यानंदच तुमचे पुत्र आहोत. कधीही स्वतःला एकटे समजू नका. श्रीवासांच्या घरी घडलेली ही अद्भुत लीला आजही भक्तांच्या हृदयात भक्ती, श्रद्धा आणि वैराग्य जागवते. ही लीला शिकवते की जिथे अखंड हरिनाम असतो तिथे मृत्यूही आध्यात्मिक सत्याचा संदेश देऊन जातो. धन्यवाद.